आपले अजून जसे सामने वाढत जातील संध्याकाळचा माहोल होईल त्याचप्रमाणे पहिला चेंडू सैफ अलीच्या बॅट मधून पहिला चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय गोलंदाज मानस एक नाव दिला गोलंदाज कासारवली संघाकडून हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू स्वेर चेंडू पहिला चेंडूवर चौकार दुसरा चेंडूवरती 5 एकच चेंडू झालाय दुसरा चेंडू स्वेर मानस चांगला फटका चांगली सुरुवात चेंडू एक्स्ट्रा फेकलेत मानस हा देखील चांगला गोलंदाज आहे एक अष्टपैलू खेळाडू व बीट केले परंतु विकेट किपर बीट झालाय 22 सोबत मानसचा हा चेंडू पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदो एक धाव चोरटी घेण्यापासून रोखू शकत नाही कासारवली संघाकडून मानस चेंडूचा सामना करतोय हा चेंडू हळूवार पद्धतीने टटकलाय एक धाव चोरटी घेतोय जमीर संघाची पुन्हा एकदा तयार होतोय राऊंड विकेटने व रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न मागे गेले होते बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये सरळ विकेट किपर क्लोज मध्ये डॉट बॉल कमबॅक केले पहिला चेंडू 6 धावा खर्च केले होते तो इथं लाईन करा व्हाईट लाईनच्या मानस थोडासा स्वेर चेंडू फेकताना दिसतोय थोडस डिप्रेशन आहे का मला वाटत नाही पहिलं षटक आहे प्रेशर मध्ये खेळण्याची काही गरज नाही दरम्यान मध्ये धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 10 पन्हाळी संघाची 10 एक षटकाच्या समाप्तीनंतर कधी एकही बाद झाला नाहीये सैफ अलीच्या खांद्यावरती मोठी धुरा असेल या संघाची आपल्या संघाची जास्तीत जास्त 10 आपण बनवायचे आहेत आणि आपल्या संघ हा देखील चांगला बॅटर आहे त्यामुळे धावा तुम्हाला करावे लागतील ड्राईव्ह केलाय आणि ती कव्हरेज चांगलं क्षेत्ररक्षण केलंय थ्रो चांगला होता कलेक्शन तो उरसेल आणि संघात दुसरी गोल राईट हँड राऊंड विकेट मार्ग म्हणजे यांना पास करून सुरेश चेंडू टोललाय सैफ अलीच्या बॅट मध्ये जातोय घाण्याला फटका चौकार या चौकार संघात असंख्य होते 15 दुसरे सुंदर जरा बघत राहावं लागलं चेंडू सुटला तसाच घोळीसारखा बाउंड्रीच्या बाहेर गेला आता मात्र सुरेर चेंडू खराब चेंडू वाईटचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता चांगला फटका होता ते त्याची करापावसाला विकेटच्या मागे टिकले होते टीमची धाव संख्या आता झाली 17 हे चांगला फटका दमबेस्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मिडच आणि एक्स्ट्रा कव्हर त्याच्या मधून बॉलला पाठवलाय सीमा रेषेबाहेर आला इथे दुसरा चौकार सैफ अलीच्या बॅट मधून या ओव्हर गेअर शिफ्ट केलंय मी बोलल्याप्रमाणे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असं होता फॉलोटर मध्ये बॉल फील्ड झालाय धाव संख्या स्थिर 21 लास्ट बॉल दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगला फटका ऑन साईडला ड्राईव्ह केलाय बॉल चाललाय रन्स करायचे एका धावेसाठी टीमची धाव संख्या 22 ऑब्विसली कारण सैफ अलीच्या बॅट पण धाव होत आहेत स्ट्राईक देणे गरजेचं आहे व ड्राईव्ह करता प्रयत्न बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर स्ट्रेट खेळलाय कोणती संधी नाहीये बॉल सीमा रेषेबाहेर आला इथे माझा त्याला थोडासा राग आला असेल परंतु तो राग त्यांनी मनावर घेऊन जी फटकेबाजी केली या चेंडू चौकार फेकलाय मॅकडॉल नंबर 2 सोडा मित्रांनो लिंबू पिळा आणि तंदुरुस्त राहा या ठिकाणी जमीर बाद होतोय एक छोटी धाव घेण्यामध्ये मला वाटतं सिकंदर क्या करते देखते आपल्या टीम के लिए वो क्लीन बॉल त्रिपळाचित विकेट बॅक टू बॅक विकेट आली आहे दुसरी विकेट दुसरा धक्का बसलाय आयसीसी पनवेल टीमला बरेच त्यांचे मोठे दिग्गज खेळाडू त्यांच्यातून बाहेर गेले नवीन पोरांना घेऊन त्या ठिकाणी ह्या टुर्नामेंटचा हिस्सा बनण्यासाठी येतात का की त्यांना जो सन्मान मिळतो मगाशी जेवताना माझ्याशी ते बोलत होते फलंदाज बाद झालाय तरी पण मी कंटिन्यू करतो जेवताना आमची ही झाली चर्चा झाली की या गावामध्ये जो आम्हाला सन्मान धन्यवाद फटेकर सुरेख आपलं समालोचन आमचे प्रेक्षक वर्ग ऐकतात आणि सुरेख फटका मगाचपासून मी सांगतोय मॅकडॉल नंबर 1 चौकार मित्रांनो मॅकडॉल नंबर 1 सोडा पिया लिंबू पिळा आणि तंदुरुस्त आम्ही वारंवार सांगतोय सोडा पिऊन तंदुरुस्त लिंबू पण जास्त पिळा त्याच्यामध्ये आणि हा चौकार पाहायला मिळतोय दोन गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक दोघांना बीट करून चेंडू जातो सीमा रेखा पार चौकार थांबायचं नाव घेत नाहीये हो ऑन साईडला खेळलाय बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार अनुज घरात थांबायचं नाही हे सांगतोय सैफ अली चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते सैफ अलीच्या बॅट मधून पाहिजे 55 एक फटका होता बॅक टू द बॉल होता फटका परंतु चेंडू जातोय सीमा रेषेच्या डायरेक्ट बाहेर म्हणजे बॉक्स आउटच्या स्वरूपात सैफ अली बघा काय फटका होता देखणा फटका थोडासा चेंडू मागे पडला असता कदाचित हा पण चौकार झाला असता म्हणजे सलग 3 चेंडू 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाला ऋषिकेश सुरेख चेंडू तितकाच सुरेख फटका एका धावेवरती समाधान डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय ऋषिकेश खेळतोय एक धावांचे दरम्यान षटक संपते 3 षटकांच्या समोर संघाची धावसंख्या झाली 37 जिंकण्यासाठी तत्पूर्वच कासारवली संघाला 38 धावांचं आव्हान आहे काय वाटतंय नक्कीच चांगली मॅच होईल कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि बॅटिंग लाईनअप चांगलं आहे मी पहिलेच बोललोय कासारवली टीम मध्ये
हरेश आहे, मानस आहे, अक्षय आहे. त्यामुळे ही मॅच चांगली लढेल, चांगली होईल अशी मी यात काही शंकाच नाहीये. 38 धावांचं आव्हान आहे 18 चेंडू विजयासाठी. 38 धावांची मध्ये सामना आहे. थोडस गुपित ठेवतो, परत 2 मिनिटांनी पुन्हा एकदा सांगतो. यानंतरचा सामना होणार जो आहे का निश्चितच सामना रोमांचक होणार आहे, कारण दोन्ही कारवी संघ एकमेकांमध्ये भिडणार आहेत आणि त्याचा रोमांच आपल्याला पाहायला मिळणार. निश्चित दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेक सुरू आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेडू चौकार गंमत झाली आणि किंमत मोजावी लागली. सहजरित्या बॉल फील्ड करताना असता विघ्नेश आणि बॉलिंग मार्ग संचालक ऋषिकेश राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. अतिशय लयबद्ध अशी गोलंदाजी करणे गरजेचे आहे. ऋषिकेश याच्या खांद्यावरती थोडा आपल्या संघासाठी हा चेंडू सुरेख चेंडू पायावरती आदळतो आणि चेंडू जातो डिक्लेशन दिशेने. लेग पायावरती बीट झाला होता आणि चौकार मिळाला होता. पुढचा चेंडू सुरेख चेंडू ऋषिकेश याचा, परंतु गोलंदाज जमीर सॉरी या ठिकाणी आमचे स्कोरर थोडेसे गडबडले आणि त्यामुळे आम्ही गडबडलो. चालतंय, ओके ओके. जमीर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. विठ्ठल रकमेट करून चेंडू डोलावा आहे. पाहूया क्षेत्राच्या हातामध्ये दरम्यान निर्धाव चेंडू. पन्हाळे संघ दत्तपूर्वज कासरवली संघाला धाव संख्येपासून रोखू शकतात काय पाहूया. हा जमीरचा चेंडू आणि तितका सुरेश फटका अक्षयच्या बॅट मधून निघालाय. पुढे एकदा मॅकडोल नंबर 1 चौकार. अक्षय आता पूर्ण सेट झाले. पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण केले ते व बॅकफुटन करण्याचा प्रयत्न बीट झाले. डॉट बॉल मिळते अक्षय आणि जमीर यांच्यामध्ये. चांगला टॅप केला ऑन साइडला बीट आहे तिथे बॉल सी मारायचे बाहेर आला. इथे या ओव्हर मध्ये तिसरा चौकार अक्षयच्या बॅट मधून. या चौकाच्या मधून धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. एक षटकासह होते तर धाव संख्या झाली आहे 14. धाव संख्या बनवायची अजूनही 24 घेतले तर 2 स्किल फुकट. मंड्या करून ऑफर. दरम्यान सामन्याला सुरुवात. गोलंदाज नाव आता 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे. ॲक्युरेट 12ची सरासरी. आता स्ट्रायकला विघ्नेश पहिला बॉलचा सामना केला. नॉन स्ट्राइक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समोर तुळसुंदे विरुद्ध श्री गजानन गावड्यांकडे. या दोन टीम मध्ये दोन टीमच्या करत आपण टॉस द्यायचंय. समीकरण बदललंय. 12 चेंडू 22. मनीष थोडी संयमी गोलंदाजी करणे गरजेचं आहे आपल्याला सामना हा जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. डिक्लेशन बॉक्सिंग दी होते 17 टॉस साठी. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. मिलिंद नाडेरेकर यांना तुषाप्पा आमचे नाटेगार यांच्या हस्ते नाणेफेक होईल. पंचांचा इशारा चौकार. अक्षयच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार. या चौकाने संघात धावसंख्या होते 22. अक्षय खेळतो 4 चौकारांनिशी. किती चौकार अक्षयच्या मधून? 16 धावा झाल्या आहेत. 4 चौकार. एक हाती किल्ला लढवतोय अक्षय. आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत. 8 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. हा सामना रंगत अवस्थेमध्ये. 14 धावांची गरज. उलटा टॅप केला बॉल सी मारायची बाहेर. अगदी एक्स्ट्रा कव्हर इथे क्लिअर केलाय. आला इथे चौकार. बॉलला पाठवले हवाई सफर. अक्षय फायर. टीमची धावसंख्या 28. थोडस गेम प्लॅन करणे गरजेचं होतं कारण धावसंख्या लक्ष चांगलं होतं परंतु त्यांना रोखणे हे गरजेचं होतं. मनीष कानमंत्र देणे गरजेचं आहे. परंतु हे गरजेचं नाही. कानमंत्र देणे गरजेचं आहे. लयबद्ध गोलंदाजी गरजेचं आहे. तुम्ही एक्स्ट्रावर कंट्रोल आणि प्रेशर आणि ते चौकार ठोकलाय. पूर्ण दबाव स्पष्ट जाणवत होता आणि ते चौकार मिळालाय. या चौकार धावसंख्या आता झाली आहे 33. आता फक्त 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. अरबाज राईट राऊंड वगैरे मारत होते. 85 इशारा लोचा आणि त्या ठिकाणी चेंडू गेलाय. पंचांचा इशारा. धावा करवायची. पंच धावा करवायचे. धावा 2 धावा मिळतील. थोडस कम्युनिकेशन गॅप दिसतोय मला वाटतं पंच आणि गोलंदाज यांच्यामध्ये.
पंचांचा जरा पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकतोय अरबाज. धाव संख्या झाली 36. 2 धावा फक्त जिंकण्यासाठी पाहिजे. सुरेख चेंडू आहे, तितकाच सुरेख फटका विघ्नेशच्या बॅट मधून विजयी चौकार. या चौकारांशी दत्तपूर्वज कासरवेली हा संघ विजय झालाय. परंतु आयसीसी पनवेल संघ यांनी जे आमच्या टुर्नामेंटची शोभा वाढवली आहे त्यांच्यासाठी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने फार फार आभारी आहोत. सैफ अली आणि त्यांची टीम सिकंदर यांनी यायचे समाधान कक्षामध्ये.